माझं नाव विजया रीमा सुनील फडकाडे. माझ्या शाळेचं नाव पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनस्ते राडेगाव. माझा वर्ग 4. मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. इथे मी प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि इथे एक पेन, पेनीचं झाकण, इरेजर, सेल, साडी पिन, कलर, झाडाचं पान, फुलाची पाकळी आणि ग्लूचं झाकण घेतलेले आहे. आता इथे आपण ही पेन याच्यात टाकणार आहोत. ही पेन पाण्याच्या वर तरंगत आहे, म्हणजे की पाण्यापेक्षा पेनीची घनता जास्त आहे. आता आपण इरेजर टाकून बघूया. इरेजर खाली बुडाला, याचा अर्थ पाण्यापेक्षा इरेजरची घनता जास्त आहे. आणि इथे आपण पेनीचं झाकण टाकून बघूया. पेनीचं झाकण पेनीचं झाकण डुबलेलं आहे, म्हणजे की पाण्यापेक्षा झाकणाची घनता जास्त आहे. आता आपण कलर टाकून बघूया. कलर पण डुबलेला आहे, याचा अर्थ पाण्यापेक्षा कलरची घनता जास्त आहे. आता आपण सेल टाकून बघूया. सेल पण डुबलेला आहे, याचा अर्थ पाण्यापेक्षा सेलची घनता जास्त आहे. आता आपण ग्लूचं झाकण टाकून बघूया. ग्लूचं झाकण वर तरंगत आहे, याचा अर्थ पाण्यापेक्षा झाकणाची घनता कमी आहे. आता आपण साडी पिन टाकून बघूया. साडी पिन पण डुबली, याचा अर्थ पाण्यापेक्षा साडी पिनची घनता जास्त आहे. आता आपण फुलाची पाकळी टाकून बघूया. फुलाची पाकळी वर तरंगत आहे, याचा अर्थ पाण्यापेक्षा फुलाच्या पाकळीची घनता कमी आहे. आता आपण झाडाचं पान टाकून बघूया. झाडाचं पान पण वर तरंगत आहे, याचा अर्थ पाण्यापेक्षा झाडाच्या पानाची घनता कमी आहे. धन्यवाद.